जरा जिवंतिका पूजन. तुम्हीही कधी पूजा केली आहे का, की पहिल्यांदाच तिचं नाव ऐकताय? कारण काही भागात फक्त नागपंचमीलाच ह्या देवतेची पूजा करतात. विशेषतः मराठवाड्यात फक्त नागपंचमीलाच जरा जिवंतिकेची पूजा करतात. श्रावण महिन्यातील शुक्रवारचा दिवस मातृशक्तीच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी ही खास पूजा केली जाते. पण ही पूजा का केली जाते, ती कशी केली जाते, ह्या जरा जिवंतिकेच्या पूजेचे महत्त्व नेमकं काय आहे, या पूजेने कोणते फायदे मिळतात आणि ही पूजा कुणी करावी, ह्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरे आणि या पूजेची संपूर्ण विधी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात जरा जिवंतिका पूजेची संपूर्ण सविस्तर माहिती. पण याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण मास म्हटलं तर श्रद्धा, भक्ती, उपासना, व्रताचा महिना. या महिन्यात प्रत्येक दिवस हा खासच आहे आणि सोमवारचं तर विशेष महत्त्व आहे. पण सोबतच श्रावण शुक्रवार ही महत्त्वाचा मानला जातो, कारण हा दिवस मातृशक्तीच्या पूजनाचा दिवस असतो. यंदा 25 जुलै, 1, 8 आणि 15 ऑगस्ट रोजी जरा जिवंतिका पूजन केले जाईल. त्यालाच जिविती पूजा असेही म्हणतात. ही विशेषतः संततीच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते. तर जरा जिवंतीच्या पूजनाचे महत्त्व अगोदर जाणून घेऊया. जरा जिवंतिका पूजन प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे. स्कंदपुराणात याबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे. जरा आणि जिवंतिका या 2 देवता असून त्यांना सप्तमातृकांपैकी 2 मातृशक्ती मानले जाते. मंगळागौरीनंतर जो शुक्रवार येतो त्या शुक्रवारपासून जिवंतिका पूजन केले जाते. साधारणतः श्रावणातल्या 4ही शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते. संतती संरक्षणार्थ ही पूजा केली जाते. त्यामुळेच या पूजेला श्रावणामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता. दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदू धर्मीयांमध्ये ही पूजा केली जाते. श्रावणामध्ये स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. जरा आणि जिवंतिका या 2 देवता असून त्या सप्तमातृकांपैकी 2 आहेत. वर्षानुवर्ष माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात. काही आख्यायिकांनुसार जरा आणि जिवंतिका या अश्विनी कुमाराच्या पत्नी आहे. या पूजेचे प्रमुख महत्त्व म्हणजे प्रामुख्याने मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी ही पूजा केली जाते. पूर्वी लहान मुलांचे मृत्यू 5 वर्षाच्या आतच होत असल्याने सर्व मातांनी आपल्या बाळाच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ही पूजा सुरू केली, असं सांगण्यात येते. जिवंतिका हे सप्तकोशाचे प्रतीक आहे. जिवंतिका या देवता म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय, विज्ञानमय, कारणमय व आनंदमय असे 7 कोश आहेत. हे 7 कोश विकारग्रस्त होऊ न देणे हे खऱ्या अर्थानं जिवंतिका व्रत होय. कोशास अनुसरून जिवंतिकाची 7 संख्या ठेवण्यात आलेली आहे. शिवाय मानवाच्या अर्भक, शिशु, बाल, पौगंड, तरुण, प्रौढ व वृद्ध अशा 7 अवस्थाही येथे विचारात घेतलेल्या आहेत. या 7 अवस्थांतून जाणारा जीव दीर्घायू समजला जातो. त्यामुळे जिवंतिकाच्या चित्रात सप्तकोशाचे प्रतीक म्हणून 7 माता व 7 अवस्थांचे प्रतीक म्हणून 7 बाळ दाखवलेले असतात. पूजा करताना बालसहित जिवंतिकार्ये नमः किंवा श्री जरा जिवंतिकाभ्या सबालकाभ्या नमः हा नाममंत्र घेतात. पूजेच्या वेळी पुष्पमाला अर्पण करून ती चित्राभोवती बांधली जाते. ही माला म्हणजे मानवी आयुष्याचे प्रतीक आहे. आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी जिवंतिका पूजन आहे, हेच या कृतीतून सूचित होते. खरंच हे जाणून घेताना आपली हिंदू संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते. ज्याच्यामुळे मानवी शरीराची धारणा होते त्या प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंचप्राणाचे प्रतीक म्हणून निरंजनामध्ये 5 दिवे लावून जिवंतिकाची आरती केली जाते. या दिवशी कन्या आणि पुत्राचे पूजन केले जाते. निरंजन ओवाळताना यत्र मे बालको भवेत जिवंतिके यत्र त्वया रक्षणीये, म्हणजेच हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर, अशी प्रार्थना केली जाते.
पूजनाच्या वेळी एखादे अपत्य उपस्थित नसेल तर त्याच्या नावाने त्या दिशेस अक्षता टाकून निरांजन ओवाळले जाते. पती पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी जशी विविध आयुष्यवर्धन व्रते आहेत, तसे संतार आयुष्यवर्धन व्रत म्हणून जिवंतिका व्रत आहे. माता आपल्या मुलाच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी ही पूजा करते, ज्यामुळे कौटुंबिक बंध मजबूत होतात. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते, कारण हा महिनाच व्रत वैकल्य शिवशक्तीच्या उपासनेसाठी समर्पित आहे. तर या पूजेचे नेमके फायदे काय आहेत हे आपण आता जाणून घेऊयात. आधी सांगितल्याप्रमाणे ही पूजा मुलांना दीर्घ आयुष्य, निरोगी आयुष्य प्रदान करते. तसेच आजार आणि संकटापासून संरक्षण करते. या पूजेमुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते. शिवाय जरा जिवंतिका या देवता मुलांचे रक्षण करणाऱ्या महाशक्ती मानल्या जातात. त्यामुळे मुलांना वाईट नजर व इतर संकटापासून संरक्षण मिळते. आता आपण जरा जिवंतिका पूजन करावे कसे, त्याची पद्धत काय आहे ते पाहूयात. त्यासाठी साहित्य म्हणजे जिवंतिकेची प्रतिमा असलेला कागद किंवा फोटो, तसेच फूल, दुर्वा आणि आघाड्यांचे पानं यापासून बनवलेली माळ, जिवतीला अर्पण करण्यासाठी कापसाची वस्त्र, अक्षदा, हळद, कुंकू हे आहे आवश्यक साहित्य. नैवेद्यासाठी दूध, फुटाणे, साखर किंवा खीर, फुटाणे, दिवा, 5 वातींचा दिवा, निरांजन, धूप, दीप, अगरबत्ती, पाट आणि रांगोळी. श्रावणातील पहिल्या दिवशी जिवतीचा कागद विकत आणून देवघराजवळ भिंतीवर चिटकावा. जागा स्वच्छ पुसून घ्यावी. पाट मांडावा. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी संकल्प करावा. जिवतीच्या प्रतिमेला हळद कुंकू वाहावे. तसेच दुर्वा, फुलं आणि आघाड्याच्या पानांची माळ अर्पण करावी. तसेच कापसाचे वस्त्र अर्पण करावे. अक्षदा अर्पण करावी. निरंजनात 5 वाती घालून दीप प्रज्वलित करावा. आरती करावी आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे नैवेद्य दाखवावा. आता मुलांचे औक्षण कसे करावे ते आपण पाहूयात. मुलांना पाटावर बसून कुंकू लावावे, औक्षण करावे, साखर, फुटाण्यांचा वाण द्यावे. तुम्ही 5 सुवासिनीला बोलवून हळद कुंकू देऊन त्यांची ओटी भरू शकतात. ही पण प्रथा काही भागांमध्ये प्रचलित आहे. त्यानंतर जरा जिवंतिकेची कथा वाचावी. यात जरा जिवंतिकेने मुलांचे रक्षण कसे केले आहे याची आख्यायिका आहे. मुलांचे दीर्घ आयुष्य आणि रक्षणासाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करावी. जिवंतिकेचा कागद पूजा झाल्यानंतर पुढील वर्षासाठी जपून ठेवला जाऊ शकतो किंवा विसर्जन केला जाऊ शकतो. अशी श्रावणातील दर शुक्रवारी ही पूजा केली जाते. तुम्हीही ही जरा जिवंतिकेची पूजा करता का? की प्रथमच तुम्ही ही पूजा यंदा करणार आहात? किंवा तुमच्या भागात या पूजेला काय म्हणतात? तुमच्या या सर्व प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे, एका नवीन